विनाकारण कुणावरही हक्क गाजवू नका. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी अशा विषयावर बोलणार आहे जो प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे. आपण अनेकदा पाहतो की काही लोक पैसा, पद, सत्ता किंवा ताकद मिळाल्यानंतर इतरावर हक्क गाजवू लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाचं स्वतःचं आयुष्य आहे. प्रत्येकाला सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. काही लोक परिस्थितीमुळे शांत राहतात. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते, नोकरीची गरज असते किंवा इतर अडचणी असतात, म्हणून ते अन्याय सहन करतात. पण त्यांची शांतता ही त्यांची कमजोरी नसते मित्रांनो. आपल्यापेक्षाही मोठा कोणीतरी असतो आणि त्यांच्यापेक्षाही मोठा कोणीतरी असतो. त्यामुळे कोणत्याही पदाचा, पैशाचा किंवा शक्तीचा अहंकार कायम राहत नाही. इतिहासात अनेक बलाढ्य लोक आले आणि गेले, पण लोकांच्या मनात स्थान त्यांनाच मिळाले ज्यांनी माणुसकी जपली. ही गोष्ट फक्त समाजापुरती मर्यादित नाही, तर आपल्या घरालाही लागू होते. घरातील महिला असो, पुरुष असो, आईवडील आहात, भाऊ बहीण असोत किंवा मुलं असोत, प्रत्येकाला आदराने वागवणे ही आपली जबाबदारी आहे. कोणत्याही व्यक्तीवर विनाकारण नियंत्रण ठेवणे, अपमान करणे किंवा तिच्या प्रत्येक निर्णयावर बंधने घालणे योग्य नाही. विशेष म्हणजे महिलांना सन्मान, सुरक्षितता आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले तर कुटुंब पूर्ण प्रगती करते. त्याचप्रमाणे पुरुषांच्याही सन्मानाचा आदर केला पाहिजे. कुटुंब म्हणजे हक्क गाजवण्याची जागा नाही, तर प्रेम, विश्वास आणि परस्पर आदराने जगण्याची जागा आहे. एक क्षण स्वतःला प्रश्न विचारा, मी माझ्या ताकदीचा उपयोग लोकांना मदत करण्यासाठी करतो की त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी? मोठेपणा पैशात नसतो, तर वागण्यात असतो. खरा श्रीमंत तोच जो दुसऱ्याच्या स्वाभिमानाचा आदर करतो. आज आपण एक संकल्प करूया, कुणाचाही विनाकारण अपमान करणार नाही. घरात किंवा समाजात कुणावरही अन्याय करणार नाही. प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा आदर करू. आपल्या शब्दांनी आणि वागण्याने दुसऱ्याला भलं करू, खाली पडणार नाही. लक्षात ठेवा, दहशतीने माणसं काही काळ तुमच्यासोबत राहतील, पण प्रेम, विश्वास आणि आदराने ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील. हक्क गाजवणारा माणूस मोठा नसतो, इतरांचा सन्मान करणारा माणूस खऱ्या अर्थाने मोठा असतो. धन्यवाद.